इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण घेतोय औषधी वनस्पती भाग 4. मागच्या व्हिडिओत मी सांगितलं की माझं हे जे ज्ञान आहे तुटपुंज ज्ञान आहे, पण हे कुठेतरी जपलं जावं. माझ्याकडे जी येणारी मंडळी आहे त्यांनी बऱ्याच जणांनी हा आग्रह केला की कुठेतरी याचं रेकॉर्ड करावं. पुस्तकी रेकॉर्ड केलं तर ते शक्य नाही आहे, कारण याच्यामध्ये मग तेवढी सगळी माहिती इत्तमूत माहिती देणं आणि ते प्रिंट करणं ते खर्चिक काम आहे. त्यामुळे आपण हे व्हिडिओ करतोय. तर आपण मागच्या ह्याच्यात घेतलं शेवटचा जो होता नारा, टेरोकार्पस नारा. आता आपण पुढचा जो सुरुवात करतोय तो नरक्यापासून. नरक्या ही एक अशी वनस्पती आहे, मापिया फोर्टेडा. पूर्वी सह्याद्रीमध्ये किंवा सातपुड्यामध्ये याची लागवड केली होती आणि याचा उपयोग कॅन्सरसाठी वापरला जातो. आजही कोर्टामध्ये काही केसेस प्रलंबित आहेत की ज्या फॉरेस्टने केलेल्या आहेत की जंगलामधून तोडून आणलं आणि हे एक्सपोर्ट केलं जात आहे. त्यामुळे ही जी वनस्पती आहे ही थोडीशी दुर्लक्षित झालेली आहे. याची लागवड करावी आणि याची लागवड करावी, ज्याची आपण लागवड करतो आहेत याची 7/12वर नोंद घेणं गरजेचं आहे. मी दरवेळेस सांगतोय, जेणेकरून उद्या कुणी हा ब्लेम ठेवू नये की तुम्ही फॉरेस्टमधनं किंवा जंगलामधनं हे तोडून विकतात. तर ही एक कॅन्सरसाठी वापरली जाणारी वनस्पती आहे. याचं पूर्ण झाड वापरलं जातं. तिसरं आहे एक नरवेल. हा वेलवर्गीय, यालाही मागणी चांगली आहे. पुढचा आहे तो नीरब्राह्मी म्हणजे जलब्राह्मी. ही साधारण पाणथळ जागेमध्ये उगवणारी ही वनस्पती आहे. हिचाही वापर चांगला आहे. ही नीरब्राह्मी ही ब्राह्मी आवळा केश तेल जे आहे त्याच्यामध्ये ही वापरली जाते. पुढचा आहे नेपाळी धनिया. ही कोथिंबिरीतला एक प्रकार आहे. हा नेपाळ वगैरे किंवा बिहार याच्या नेपाळ बॉर्डरला वापरला जातो. कोथिंबिरीचाच वास आहे आणि अतिशय म्हणजे सुगंध असलेली ही वनस्पती. एकदा लागवड केली, एखाद्या मोठ्या ट्रेमध्ये आपण व्हिडिओ केलेला आहे त्याचा, जर कधी त्यात लागवड केली, कालांतराने त्याला बी येतं. बी अतिशय बारीक आहे, म्हणजे मोहरीच्या दाण्यापेक्षाही बारीक बी आहे. ते पडतं, ते उगवतं, पुन्हा ते सुरू होतं, पुन्हा ती सायकल सुरू राहते. एकदा का जर कधी एखाद्या मोठ्या पॉटमध्ये याची लागवड केली, तुम्हाला वर्षभर कोथिंबीर फ्रेश हवी तेव्हा मिळू शकते. सुंदर वनस्पती आहे. नीळ. दुसऱ्या महायुद्धात याची मागणी खूप होती. अर्थात ही कुठेतरी त्याचा अजून मला हे रेफरन्स नाही लागला, पण बऱ्यापैकी एक्सपोर्ट झालेली होती. नीळ आपण पूर्वी कपड्यांना, पांढऱ्या कपड्यांना जो एक अशी निळसर झाक द्यायचो की जेणे म्हणजे ही पुढाऱ्यांसाठी वापरली जाणारी असायची ती. ही एक वनस्पती आहे. नंतर येते निरगुडी. निरगुडीमध्ये 3 प्रकार आहेत. एक पानाच्या कडा प्लेन असलेली आहे, एक आहे पानाच्या कडा दातेरी, आणि तिसरी जी आहे ती काळी निरगुड. म्हणजे अर्थात काळी निरगुड म्हटली तरी ती जांभळीच आहे. तर ही जी आहे ही निरगुडी ही सगळ्या वातविकारावर, म्हणजे ज्यावेळेस आपण पंचकर्म करतो, ज्यावेळेस त्याला ती आपण वाफ दिली जाते, त्यामध्ये निरगुडीचा पाला वापरला जातो. निरगुडीच्या पानांचं काहींनी तेलही काढलेलं आहे आणि ते तेल कंबरदुखी, पाठदुखीसाठी वगैरेही वापरलं जातं. मलाही मध्ये पाठ दुखत असताना मी निरगुडीचा पाला हा वापरलेला आहे. औषधी आहेच आणि गुणकारी आहे, आणि याला कुठल्याही गुरं खात नसल्यामुळे बऱ्याच जणांच्या बांधावर आहे, पण दुर्लक्षित आहे. ऑलिव्ह, श्रीलंकन ऑलिव्ह ही फळझाडातलेच प्रकार आहे आणि यांची फळं वेगवेगळ्या याच्यामध्ये पॅथीमध्ये याची वापरली जातात. पानफुटी एक आहे. पानफुटी किडनी स्टोनसाठी वगैरे वापरली जाते. त्याचं पान जरी टाकलं तरी पानाला त्याचं म्हणजे एक छोटस झुडूप तयार होतं. पारिजातक. प्राजक्त म्हटल्यानंतर याला पांढरी फुलं येतात की ज्याचं देठ किंवा ज्याची फुलाची दांडी जी आहे ती केशरी येते. याची पानं
याचे काढे करून वगैरे जे आहे सांधेदुखीसाठी वापरले जातात, याचाही उपयोग चांगला आहे. पारजांबूळ ही एक अशी वनस्पती आहे, मागे सांगितलं मी त्याप्रमाणे ही सुद्धा क्षयरोग, महारोग या ठिकाणी हिचा वापर होतो आणि आता ही बऱ्यापैकी नष्ट होत असलेली ही प्रजाती आहे. त्यातला दुसरा एक प्रकार आहे पाषाणभेद. हे हर्ब आहे, जमिनीलगत वाढणारं, आणि ह्याची पानं जर कधी सकाळी उठून म्हणजे सकाळी उठल्यानंतर याचं एक पान आपण काळी मिरीबरोबर जर कधी खाल्लं तर पोटातले जे स्टोन आहेत ते कमी होतात, म्हणून याचं नाव पाषाणभेद आणि हिंदीमध्ये पत्तरचूर म्हणून आहे. यातही 2 प्रकार आहेत. तिसरं आहे पतंग. याचाही व्हिडिओ आहे. याची जी साल आहे ती रक्त शुद्धीकरणासाठी वापरली जाते. केरळमध्ये याच्या सालीला मागणी खूप आहे, 800 ते 1200 रुपये किलो म्हटली जाते. पूर्वी केरळमध्ये आम्ही जायचो त्यावेळेस कुठे मित्रांकडे गेलो तर ते जे पाणी पिळायचं, चॉकलेटी रंगाचं पाणी मिळतं ते प्यायला घरून, ते एक आहे. पिंपळ सगळ्यांना माहिती आहे. पुत्रंजीवा म्हणून एक वनस्पती आहे, म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी म्हणून हिचा वापर होतो असं म्हटलं जातं, पण पुत्रंजीवा ही एक वनस्पती आहे. त्यानंतर येतो रक्तरोहिडा. फार पूर्वी जर कधी कुठे मुकामार लागला, सायकल शिकताना किंवा कुठे कुणी पडलं, जो मुकामार लागायचा त्या त्याच्यावर आंबे हळद आणि रक्तरोहिडा म्हणजे हे जे आहे ना, हे सहाण्यावर उघळून याचा लेप करून तो थोडा गरम करून त्याचा तो लेप दिला जायचा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ती सूज कमी व्हायची आणि तो ठणकाही कमी व्हायचा, मुकामार जो आहे तो कमी व्हायचा. पुढे आहे रक्तचंदन. रक्तचंदन मला नाही वाटत आता मी सांगावं म्हणून. पुष्पा फेम असलेली ही वृक्ष प्रजाती सर्वांना आता चांगली माहिती आहे. याची लागवड आता मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ज्यांना कुणाला लागवड करायची त्यांनी त्याचा अभ्यास करावा, कारण याची लागवड झाल्यानंतर तुम्हाला ते 15 वर्षानंतर तयार होणार आहे. 15 वर्षामध्ये परिस्थिती बदललेली राहील. त्यानंतर तुळशीत येते, एक राम तुळस येते, तिचं सुद्धा तेल काढलं जातं, आपण ती पूजेसाठी वापरतो. पुढचं आहे रतनगुंज. मागे गुंजेमधले 3 प्रकार जे झाले, हा चौथा आहे. सश्याच्या डोळ्यासारखं बी असणार पण वृक्ष प्रजाती. रेठा. स्वप्नस म्हणजे पूर्वी साबण नसताना पूर्वी हे याची फळं साबणासारखी वापरली जायची आणि पूर्वी ह्याच्यामध्ये ज्या बाया आहेत केस धुवायला रेठेचा वापर आणि शिकेकाई आणि अशा काही वनस्पती ज्या असायच्यात यांचं ते एक चूर्ण करून पावडर करून हे केस धुण्यासाठी, जेणेकरून केसातलं जे काही म्हणजे हे असेल कोंडा वगैरे तो सगळा साफ होता आणि साबण म्हणून याचा वापर व्हायचा. आयुर्वेदातही हा चांगला उपयोगी. रुद्राक्ष. रुद्राक्ष सगळ्यांना माहितीच आहे. हे शंकराच्या याच्यामधनं याला वाहिलेलं हे झाड आहे. याचंही पॉझिटिव्ह एनर्जी देणारं हा वृक्ष आहे. रुद्राक्षामध्ये भारतामध्ये 8 प्रकार आहेत. तसे रुद्राक्षात भरपूर प्रकार आहेत याच्यामध्ये, पण भारतात 8 प्रकार धरले जातात. तर सब्जा, उन्हाळ्यात थंडक म्हणून याचं सरबत आपण वापरतो. पुढचा आहे साबुदाणा कंद, टॅपिओका, ज्याच्या कंदापासून साबुदाणा तयार होतो, तो एक आहे. शिरीष, सफेद शिरीष, याची साल आयुर्वेदात वापरली जाते, याला मागणी पण चांगली आहे. सागरगोटा आपल्याकडे आता विषय होऊन गेला, कुंपणासाठी वापरतो, पण त्यालाही मागणी आहे. त्यानंतर येतं समुद्रशोष, विधारा. हा म्हणजे वेल आहे, हा इतका प्रचंड वाढतो म्हणून त्याला समुद्रशोष असं म्हटलेलं आहे. समुद्रासारखा वाढणारा, एका वर्षात 25 फुटापर्यंत याची वाढ होऊ शकते, कदाचित जास्तही. पण याची मुळं जी आहे अतिशय औषधी आहेत. याचं पंचांगही वापरलं जातं, बियाही वापरल्या जातात, फुलांची भाजी करतात,
कोवळ्या पानांची भाजी करतात किंवा त्या हे जे करतो ना आपण अळूच्या वड्या, त्या तशाही वड्या केल्या जातात. मुळं मात्र अतिशय औषधी, पण मुळांचं म्हणजे मॅच्युरिटी यायला साधारण 3 वर्ष घेतं. हे समुद्र फळ एक आहे, ते समुद्र फळ पूर्वी बाळगुटीमध्ये वापरलं जायचं. सप्तरंगीवर आपण एक व्हिडिओ केलेला आहे, सप्तरंगीलाही मागणी चांगली आहे. नंतर सर्पगंधावर आपण व्हिडिओ केला आहे. सर्पगंधा ही अतिशय ॲलोपॅथीमध्ये अतिशय म्हणजे प्रचंड मागणी असणारी वनस्पती आहे आणि ही कोकणामध्ये गवत म्हणून म्हणजे फेकली जाणारी वनस्पती. त्यानंतर शमी, आपण दसऱ्याला शमीची पूजा करतो आणि आपट्याची पानं वापरतो. शमीवर पांडवांनी ज्यावेळेस अज्ञातवासात गेली त्यावेळेस त्यांची अस्त्रशस्त्र शमीच्या झाडावर लपवली होती. बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळेस देवक म्हणून काही वनस्पती आहे, त्याच्यामध्ये शमीचं प्रमाण हे जास्त आहे. औषधी आहेच ही. शतावरीमध्ये बरेच प्रकार आहेत. एक शतावरी की ज्याची मुळं वापरली जातात, एक शतावरी जी आहे की त्याची स्टेम जी आहे ती वापरली जाते आणि बाकी ऑर्नामेंटल आहेत त्याच्यामध्ये. शतावरीमध्ये पांढरी शतावरी, पिवळी शतावरी हे 2 आहेत. स्टेमसाठी एक वापरली जाते आणि काही एक आहेत. थोर म्हणजे एक काड्या वाढणारे कॅक्टस मधली एक व्हरायटी आहे. पूर्वी घरात मच्छर येऊ नये म्हणून घरात शेराची एक काडी लटकवली जायची की जेणेकरून सगळे मच्छर त्याच्यावर जाऊन बसायचे. पण हे जे आहे जमीन म्हणजे पेस्टिसाइड म्हणून याचा उपयोग चांगला आहे. थोडी विषारी वनस्पती आहे, वापरताना तिचा विचारपूर्वक वापर करावा. यानंतर चिंदी म्हणजे डेट पाम जो आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ केला आहे, निरेसाठी म्हणून हे झाड महत्वाचं आहे. शिसम हे लाकडासाठी आहेत. शिसमही तसा औषधामध्ये वापरला जातो. गंभारी म्हटल्यानंतर हे दशमुळातला हा वृक्ष धरला जातो, यालाही मागणी चांगली आहे. तर तो सीता अशोकची साल जी आहे ती आयुर्वेदामध्ये त्याला मागणी आहे, सालचा वापर होतो. पुढे स्टेविया म्हणजे साखरेच्या कैक पट गोड असणारी वनस्पती, जे डायबिटीस वाल्यांसाठी जी वापरली जाते, म्हणजे साखरेला पर्याय म्हणून. पण त्याची समजा दिवसातनं डायबिटीस वाल्यांनी 10 वेळा चहा पिली किंवा त्याची मिठाई जर कधी खाल्ली तर ती रक्तात येत नाही, म्हणजे ती डायजेस्ट होत नाही. म्हणून याला तो शुगरवाल्यांसाठी, आपल्या डायबिटीसवाल्यांसाठी हा एक साखरेचा पर्याय म्हणून ही वनस्पती आहे. सुपारी सगळ्यांना ज्ञात आहेच. सुरंगीची जी फुलं आहेत त्या फुलांपासून आपण तेल काढतो, अत्तर वगैरेच्या याच्यामध्ये त्याचं हे झालं आहे. तालीमखाना हा विषय होऊन गेलेला आहे. नंतर शोनक नावाची ही टेटू नावाची जी वनस्पती ही दशमुळात वापरली जाते. नंतर वैजयंती तुळस आहे, उंडीचा व्हिडिओ झालेला आहे. वड आहे, एक कृष्ण वड आहे की ज्याचे पानं द्रोणासारखे आहेत. वाळुंज आहे, वारस आहे, वरुण नावाची आणखीन एक वनस्पती. ह्या सगळ्या आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या, पण आपल्याला याचे अजून त्याचे सगळ्यांचे उपयोग हे जे आहेत ना, हे सगळे व्हिडिओ जवळपास म्हणजे बरेच 500-600 व्हिडिओ होणार आहे. ते आपण एक व्हिडिओ घेतोय. सुरुवातीला फक्त ही नावं जी आहेत ती सगळ्यांना माहिती व्हावीत, जेणेकरून व्हिडिओ तयार करेपर्यंत जर कधी कोणालाही वनस्पती सापडली तर ती त्याच्यावर त्यांना तो काहीतरी त्याचाही अभ्यास करता येईल. तो वेखंड वचा म्हणून एक आहे, हे हळद म्हणजे हळदीसारखे वाढणारी वनस्पती आहे. हिला उग्र वास आहे. ही पूर्वी ताप आल्यानंतर किंवा असं काही हे असलं तर सहानेवर उघळून कपाळाला लावायचे, जेणेकरून ते हे झालं सुकलं की सगळ्या नसा अशा ओढल्या जायच्या आणि डोकेदुखी वगैरे थांब. आयुर्वेदात याचा वापर प्रचंड आहे. वावळा आहे. या ज्या आहेत या सगळ्या ज्या आहेत या बऱ्यापैकी दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पती आहेत. अजूनही या भरपूर आहेत. आता या आपण
जवळपास 200 250 व्हिडिओ घेतलेले आहेत, आपल्या वनस्पती घेतल्यात. या व्यतिरिक्त अजून प्रचंड वनस्पती आहेत. मी म्हणतो माझं हे ज्ञान जे आहे फक्त 1 ते 2%, 2 ते 3% असेल. त्यामुळे याचा अभ्यास करून याच्यावर जर कधी कोणी आणखीन कोणी काम करत असेल तर मला निश्चित आनंद होईल. धन्यवाद. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.